हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मी आज 36 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. कटिंग मी फुल दाखवणार आहे, छोट्या छोट्या टिप्स देऊन. तर क्रॉसपट्टी कशी वाढवायची कटिंगसोबतच, आणि कटिंग झाल्यानंतर कटोरी पण कशी वाढीव घ्यायची हे पण मी दाखवत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, इथे मी पाठीमागचा उंची मध्ये 1 इंच ॲड केलेला आहे. 13.5 इंच माझ्या ब्लाऊजची उंची आहे, तर 14 इंचावरती मार्क करून मी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि इथे पुढच्या भागावरती पण मी 14.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे, आणि तिथेच 14.5 इंचाच्या खाली अर्धा इंचावर मार्क टाकून घेतलेला आहे. अर्धा इंच मी क्रॉसपट्टीचं वाढीव मार्क टाकत आहे. बघा, अशा पद्धतीने इकडे पण मी 14.5 आणि 15 इंचावरती एक मार्क टाकून घेणार आहे. लक्षात ठेवा, जे अर्धा इंच आहे ते क्रॉसपट्टीचं आपल्या वाढीव माप मी एकदमच टाकून घेत आहे. आणि मी फ्रंट आणि बॅक साईड एकदमच काढून घेते, वेगवेगळं कट करत नाही, म्हणजे इझी पडणार आपल्याला. आता इथे फुल शोल्डर घ्यायचं, पॅकनेक असल्यामुळे, आणि 14 इंच आहे तर 7 इंचावरती मी अर्धा शोल्डरचं मार्क टाकलेला आहे. आणि इथे मी 3.5 इंचावरती गळ्याचं मार्क टाकलेला आहे आणि मार्क टाकून घेतलेला आहे. आणि खाली आता गळ्याची उंची 6 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा टाकून घ्यायचं. असं 6.5 इंचावरती मार्क टाकून घेऊन बॉक्स करून घ्यायचा, आणि राऊंडच गळा करायचा आहे, तर राऊंड गळ्याचं मार्क टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल माझ्या चॅनलवरती, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. हे बघा, माझं राऊंड गळ्याचं मार्क टाकून झालेलं आहे. आता पुढे मी 7 इंच आर्महोलचा मार्क करत आहे, आणि अर्धा इंच मी शोल्डर डाऊनवरती मार्क टाकणार आहे. त्यामुळे मी 7 इंच घेतलेला आहे, म्हणजे आपला टोटल मुंडा 6.5 इंचच होणार आहे. बघा, अशा पद्धतीने जिथून मार्क केलेला आहे अर्धा इंच, तिथून मी 6.5 इंचावरतीच मार्क केलेला आहे. आता इथे छातीचा चौथा भाग 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. लक्षात ठेवा, छाती 36 इंच आहे. आता पुढे मी 2 इंचच आहे माझं शिल्लक, तर तिथे मी शेवटी मार्क करून घेतलेला आहे. आणि इथे आता पॅक असल्यामुळे 1.25 इंचावरती एक मार्क, आणि त्याच्याच खाली अर्धा इंचावर एक मार्क टाकून घेऊन अगोदर मी मागच्या साईडचा मुंडा अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे. आणि आता पुढच्या साईडचा मुंड्याचा पण मार्क टाकून घ्यायचा आपल्याला. आता मी खाली कमरेचा चौथा भाग, कमर 28 आहे तर 7 इंचावरती आणि पुढे 3 इंचावरती मार्क टाकून घेणार आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्ससाठी तो मी घेत आहे. बघा, आणि सरळ लाईन मारून घेत आहे. आणि अशी बघा, इकडच्या साईडनं पण सरळ लाईन मारून घेत आहे. आता जो वरचा मार्क आहे आपला 14.5 इंचाचा, तिथून मी 2.5 इंचावरती मार्क टाकून घेत आहे. अशा पद्धतीने मार्क टाकून घ्यायचं, आणि इकडच्या साईडनं 2 इंचावरती मार्क टाकून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीचा शेप द्यायचा. आता इथे मी 1 इंचावरती मार्क टाकून घेत आहे. गळ्याचा जो बॉक्स केलेला होता ना, तिथून 1 इंचावरती मार्क करायचा आहे, आणि इकडून मी 5.5 इंचावरती मार्क करत आहे कटोरीसाठी, आणि इकडून मी 1.5 इंचावरती मार्क करत आहे. हे बघा, अशा पद्धतीने कटोरीचा शेप द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने शेप देऊन झालेला आहे माझा. आणि जर तुम्हाला कटोरी स्टिच कशी करायची याचा पण व्हिडिओ जर पाहायचा असेल, तर माझ्या व्हिडिओवर जाऊन नक्की बघा, तो पण मी लवकरच टाकणार आहे. हे बघा, मी कटिंग करत आहे. जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेतलेला आहे खालचा, क्रॉसपट्टीच्या खालचा, आणि बाजूचा पण जो एक्स्ट्रा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. आणि इथं बघा, सुरुवातीला कट करताना जो मागच्या साईडचा मुंड्याचं वळण होतं ना, तेच आपण सुरुवातीला कट करणार आहोत.
हे बघा, मी ते अर्धा इंच जे डाऊन केलेलं आहे ना, ते मी थोडं डार्क करून घेते अशा पद्धतीने. आणि गळ्यापासून इकडे अर्धा इंचावरती डाऊन करून मार्क केलेलं आहे आणि ते कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तुमचा फ्रंट आणि बॅक पार्ट एकदमच निघणार आहे आणि आपली कटिंग लवकर होणार आहे. हा झाला बॅक पार्ट आणि हा झाला फ्रंट पार्ट. आता इथं आपल्याला समोरचा जो आर्मोलचा मार्क आहे ना, तो आपण कट करून घेणार आहोत. क्रॉसपट्टी पण कट करून घ्यायची आहे. आता इथे मला थोडा गळा मोठा वाटत होता म्हणून मी थोडा जवळूनच कट करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने. क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. हा फ्रंट पार्ट रेडी आहे आपला. आता आपण बघणार आहोत वाढीव कटोरी कशी काढायची ते पण आपण कट करून घेऊयात. कटोरी कट करताना कधी पण क्रॉस कपड्यावरती कट करायची, म्हणजे व्यवस्थित बसते, ओढत वगैरे नाही छातीमध्ये आपणाला. तर त्यासाठी कटोरी कट करताना कधी पण क्रॉस कपड्यामध्ये कट करायची. बघा अशा पद्धतीने कपडा ओढून बघायचा आणि क्रॉस कपड्यावरती ठेवायची आणि कटिंग करून घ्यायचं. आता मी जी आपली कटोरी आहे ना, आधी ब्लाऊजसोबत निघालेली कटिंगसोबत, त्याचं मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने. इथे बसत नव्हती, थोडं वरती बसवायला पाहिजे होतं. खाली आपल्याला वाढीव माप पण द्यायचं आहे ना, म्हणून मी खालच्या साईडनं बघत आहे आधी बसत आहे का नाही. पुढं 1.5 इंच मी मार्क करून घेतलेला आहे. क्रॉसपट्टी मार्क करून झाल्यानंतर पुढं मी खालच्या साईडला समोरच्या बाजूला 1.5 इंच घेत आहे एक्स्ट्रा. ही वाढीव कटोरी आहे फ्रेंड्स. आणि पुढे गळ्याच्या साईडला मी 1/2 इंच घेतलेला आहे आणि त्या दोन्हीला मार्क करून घेतलेला. 1/2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनमध्ये घालायचं आहे, लागणार आहे ते. आता या साईडला बघा 1 इंच घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंच घेत आहे मी. आता काय करायचं, हेच थोडा वरचा अर्धा आणि हा खालचा 1 असं वाढवत, वरून थोडं वाढवत 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 यायचं आणि खाली 1 इंचावरती बरोबर येऊ द्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा. शेप व्यवस्थित येऊ द्यायचा. वरती अर्धा आहे आणि खाली 1 इंचावरती मी वाढीव माप टाकलेला आहे. आता जो वाढीव घेतलेला आहे ना, त्याच्यापासून त्या दोन्हीचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने. आणि जो मध्य आहे ना, मध्याची लाईन केलेली आहे तिथून 1.5 इंचावरती मार्क टाकून घ्यायचा आहे. आणि या कोपऱ्याला हा कोपरा आणि जो 1.5 इंचावरचा मार्क आहे त्याला अटॅच करून घ्यायचा आहे, लाईन मारून घ्यायची आहे. आणि या साईडनी पण तसंच करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने वाढीव कटोरी जर कट केली तर कटोरी खूप छान बसते, उडत वगैरे नाही.
हे बघा अशा पद्धतीने आपली वाढीव कटोरी निघालेली आहे. आता मी चेक करते की आपला मध्ये जो पॉईंट जो आहे ना तो बरोबर आला आहे का. तर हा बघा इथे माझा बरोबर पॉईंट आलेला आहे. म्हणजे स्टिच करताना आपल्याला टक्स मारताना आपल्याला कापड कमी जास्त होणार नाही. हे बघा आपली वाढीव कटोरी रेडी आहे. आता आपल्याला इथे बघताना वाटणार आहे की कटोरीचा कापड एक्स्ट्रा आहे, पण स्टिच केल्यानंतर तो बरोबर बसणार आहे, कमी जास्त काही होणार नाही. त्यासाठी तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कटिंग पण समजेल आणि स्टिचिंग पण समजेल. हा बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी आहे. आता मी स्लीव्स कट करून घेणार आहे. स्लीव्स आहे 9.5 इंच आणि बॉटम आहे 6. तर मी काय करते, 2च साईडला जॉईंट देते, 4 साईडला जॉईंट देत बसत नाही मी अस्तरला. हा मेन फॅब्रिकला पाहिजे तर ते दिसणार म्हणून मग मी 4ही साईडला जॉईंट देत बसते. कमी जास्त म्हणजे कमी पडला तर कापड तर अस्तरला दिसत नाही, तर त्यासाठी मी अस्तरला 2च बाजूला जॉईंट देणार आहे. तर इथे काय करायचं, छातीचा 4था भाग प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर बरोबर बसतो, कमी जास्त कापड आपल्याला पडत नाही स्लीव्ज बसवते वेळी. तर 9.5 आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा 10.5 वरती बघा मी मार्क करून घेतलेला आहे. आणि डाऊन मी 3 इंच जात आहे आणि 6 इंच इथे बॉटम घेतलेला आहे आणि 2 इंच पुढे एक्स्ट्रा घेत आहे आणि सरळ लाईन मारून घेत आहे बघा, अशी क्रॉस लाईन. आणि असं इथं आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. नॉच मारून घ्यायचा असा. आता मी ब्लाऊजवरती अस्तर ठेवून ब्लाऊजची पण कटिंग करून घेते. आता बघा इथे ब्लाऊजच्या पीसला आपल्याला 4 जॉईंट द्यावं लागणार आहेत चारी बाजूला. बघा अशा पद्धतीने, कारण ते बाहेरच्या साईडला असणार आणि दिसणार म्हणून इथे आपण 4 जॉईंट देणार आहोत. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. हा बॅक पार्ट ठेवलेला आहे मी, पाठीमागचा भाग, आणि क्रॉसपट्टीच्या बाजूचा भाग, कटोरीचा बाजूचा भाग ठेवलेला आहे. असं सेट करून घेतलेला आहे आणि कट करून घेत आहे बघा. मेन फॅब्रिक मी कधी पण अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करते. बॅक पार्ट कट करून झालेला आहे मेन फॅब्रिकवरती.
कटोरी ब्लाऊजच्या स्टिचिंगचा पण व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. मी लवकरच अपलोड करणार आहे. अशा पद्धतीने कटोरीच्या बाजूचा पण पार्ट आपला कट करून झालेला आहे ब्लाऊजवरती. लक्षात ठेवा, ब्लाऊजवरती पण क्रॉसपट्टी कट करताना क्रॉस कपड्यामध्येच कट करायची आणि अस्तरवरती पण जी वाढव कटोरी आपण काढतो ती पण क्रॉस कपड्यामध्येच कट करून घ्यायची. हे बघा, मी क्रॉसपट्टी कट करून घेत आहे ब्लाऊजवरती. या ब्लाऊजच्या बॅक नेकला पॅटर्न आहे, त्यामुळे मी गळा नंतर कट करणार आहे पाठीमागचा. हे बघा, अशा पद्धतीने आपली कटोरी पण कट झाली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. हे बघा, माझं मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कटिंग झालेलं आहे. फुल ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आणि जर तुम्हाला साधा फोरटक्सच्या ब्लाऊजची पण कटिंग बघायची असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने माझा फुल ब्लाऊजचा कटिंग झालेली आहे. आणि स्लीव्स आणि ब्लाऊजचं पण कटिंग झालेलं आहे. चला तर भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन पॅटर्न घेऊन.